तर आपण आता बघणार आहोत वसंत आबाजी डहाके यांची पुतळे ही कविता. या कवितेचा पूर्वार्ध किंवा या कवितेचं प्रास्ताविक मी मागच्या एका तासिकेमध्ये केलेलं होतं. आणि विशेषतः त्यामध्ये आपल्या मराठी साहित्यामध्ये जी विचार काव्याची परंपरा आहे, म्हणजे अगदी आपण संत साहित्यापासून जरी पाहिलं, तरी काव्याच्या माध्यमातून विचार मांडण्याची परंपरा आपल्याकडे आपल्याला अगदी ज्ञानेश्वरांपासून संत साहित्यामध्ये अनेक कवींच्या काव्यामध्ये ती दिसते. रामदासांच्या काव्यामध्ये विशेषतः आपल्याला विचार काव्याची परंपरा मोठ्या प्रमाणात दिसते. आपण साधारण काव्याचे भाग करताना असं करतो, की गद्य आणि पद्याच्या परंपरेचा विचार करताना किंवा ललित साहित्य आणि ललित साहित्य यांच्या परंपरेचा विचार करताना अगदी प्राचीन काळापासून या 2 परंपरेमध्ये फरक करताना किंवा या 2 आकृतिबंधामध्ये फरक करताना एक थॉटफुल एलिमेंट ज्याच्यामध्ये असतो, म्हणजे वैचारिक घटक ज्याच्यामध्ये असतो किंवा विचार प्रधानता ज्याच्यामध्ये असते, त्याला आपण साधारण गद्य म्हणतो. त्याला आपण वैचारिक वाङ्मय म्हणतो. त्याला आपण शास्त्रीय वाङ्मय म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये इमोटिव्ह एलिमेंट म्हणजे भावनात्मक घटक ज्याच्यामध्ये असतो, भावना प्रधानता ज्या साहित्यामध्ये, ललित साहित्यामध्ये असते, त्या साहित्याला साधारणपणे आपण अ, पद्य साहित्य किंवा काव्य अशा पद्धतीने त्याचा विचार करतो किंवा ललित साहित्य म्हणजे व्यापक अर्थाने साहित्याच्या संदर्भात विचार करायचा तर ललित आणि ललितेतर साहित्य असं आपण हे करताना थॉटफुल एलिमेंट आणि इमोटिव्ह एलिमेंट असा विचार करतो. अ, वस्तुनिबंधन आणि प्रतिभास निबंधन असं भारतीय काव्यशास्त्रामध्ये मला वाटते राजशेखरांनी ही संकल्पना मांडली होती, की प्रतिभास निबंधन म्हणजे प्रतिभेच्या द्वारा कवी किंवा साहित्यिक ज्या गोष्टीची निर्मिती करतो, त्याला ललित साहित्य असं म्हटलं पाहिजे. आणि वस्तुनिबंधन म्हणजे एखाद्या विषयाचं वस्तुनिष्ठ अशा प्रकारचं ज्ञान ज्याच्यामध्ये मांडलेलं असतं, त्याला आपण अ, ललितेतर साहित्य किंवा शास्त्रीय वाङ्मय असं म्हणतो. तर ह्याच पद्धतीने आपण जेव्हा काव्याचा पण विचार करतो, काव्यामध्ये सुद्धा आणि काव्य आणि गद्य याचा फरक करताना सुद्धा भावनात्मक घटक पद्य हां आणि विचारात्मक घटक गद्य अशा पद्धतीची पण एक विभागणी केलेली आपल्याला दिसते. पण आधुनिक काळामध्ये आपल्याला ह्या सगळ्या अशा प्रकारच्या ज्या धारणा आहेत काव्याविषयीच्या विशिष्ट प्रकारच्या, त्या बदललेल्या दिसतात. कारण की आधुनिक काळामध्ये काही विचारधारा ज्या निर्माण झाल्या आणि त्यांनी एक भर दिला, की साहित्यामध्ये काव्यामध्ये विचार असला पाहिजे किंवा विचारधारांना प्राधान्य असलं पाहिजे. कारण की विचारधारांच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिवर्तन करता येतं अशा प्रकारच्या धारणा काही विचारधारांमध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये मार्क्सवादी विचारधारा अशी धारणा जोपासणारी एक विचारधारा आपल्याला दिसते. ज्याच्यामध्ये सामाजिकतेला काव्यामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सामाजिकतेला, सामाजिकतेच्या वर्णनाला, समाजातल्या विविध प्रश्नांना, समस्यांना, विषमतेसारख्या मुद्द्यांना, राजकीय अ, मुद्द्यांना किंवा राजकीय वातावरणाला, पर्यावरणाला सुद्धा काव्यामध्ये एक स्थान असू शकतं. अशा प्रकारची विचारसरणी आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळे भावना आणि विचार हे एकमेकांशी जोडून किंवा एकमेकांसोबत अ, समन्वयाने काव्यामध्ये व्यक्त केलेले जातात आणि त्याच्यामुळे त्याच्यातून विचार काव्याची निर्मिती होते. म्हणजे विचार काव्यामधून अ, व्यक्त होणं ही सुद्धा एक प्रकारची काव्यातली एक प्रक्रिया सिद्ध होते आणि त्याच्यातून काव्य निर्माण होऊ शकतं अशी धारणा. त्याच्यामध्ये अ, सामाजिकता किंवा समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी साधन म्हणून काव्याचा वापर. मग त्याचं त्याचं पलीकडचं टोक म्हणजे प्रचारकी कविता लिहिली जाते. म्हणजे आपण वसंत आबाजी डहाकेंची कविता बघतोय. त्या वसंत आबाजी डहाकेंच्याही काही कविता आपल्याला प्रचारकी कविता वाटतात. विशिष्ट राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या आणि अशा प्रकारे पुष्कळदा कवी विशिष्ट राजकीय विचारधारेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आपल्या कविता राबवतो किंवा आपली प्रतिभा राबवतो.
आपली प्रतिभा त्याच्यासाठी खर्ची घालतो. त्याच्या आत्यंतिक विचारनिष्ठेपायी. आत्यंतिक विचारनिष्ठा जी असते, ती माणसाला असं करायला बाध्य करते खूपदा. ज्याच्यामध्ये माणूस अंधश्रद्धाळू ज्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या अंधश्रद्धा जोपासतो. मार्क्सवादाविषयीच्या अंधश्रद्धा अशा प्रकारच्या जोपासणारे अनेक कवी, काही कवी आपल्या मराठीमध्ये दिसतात. त्याच्यातले एक कवी वसंत आबाजी डहाके पण आहेत. की ते एखाद्या विशिष्ट विचारसरणीनी इतके प्रभावित झालेले असतात, की ती विचारसरणी आपल्या काव्यातून मांडायचा वारंवार ते प्रयत्न करतात. आणि विचारसरणीसाठी काव्य राबवणं, हे काही चांगल्या काव्याचं लक्षण आहे, असं मला वाटत नाही. भावकाव्याचं लक्षण आहे असं मला वाटत नाही. कारण की त्याच्यामध्ये मग एक विशिष्ट प्रकारची भूमिका येते. एक विशिष्ट प्रकारचा व्यावसायिक दृष्टिकोन येतो. आणि असा दृष्टिकोन कोणत्याही चांगल्या जातिवंत अभिजात काव्याला केव्हाही मारकच असतो. केव्हाही मारकच असतो. तर अशा प्रकारची विचार काव्याची परंपरा अगदी मराठीच्या सुरुवातीच्या ह्याच्यापासून आपल्याला दिसते. आधुनिक काळामध्ये त्याला एक बळ मिळालेलं दिसतं, जेव्हा मराठीमध्ये दलित काव्याची धारा, विद्रोही काव्याची, कामगार काव्याची धारा मराठीमध्ये आली आणि त्याची त्याची सगळी वैशिष्ट्य मी मागच्या तासिकेमध्ये या संदर्भात स्पष्ट केलेली आपल्याला दिसतील. तर ह्या संदर्भात आपण आता या प्रत्यक्ष कवितेचा जेव्हा विचार करतो, पुतळे नावाच्या कवितेचा. तर पुतळे ही एक कविता मागच्या वेळेला त्या कवितेचं वाचन मी केलं होतं. आपण पुन्हा वाचू बघू. तर पुतळे ही एक प्रतिकात्मक आणि रूपकात्मक कविता आहे. आपल्या जुन्या भाषेत सांगायचं तर हे एक रूपक आहे. रूपक हा एक अलंकार आहे. कोणत्याही अलंकारामध्ये प्रतिमेय आणि प्रतिमान हे 2 घटक असतात. रूपक अलंकाराचं वैशिष्ट्य असं आहे, की प्रतिमेय आणि प्रतिमान हे वेगळे दिसत नाहीत आणि त्याच्यामध्ये एकरूपता असते. एकरूपता असते. एकरूपता कल्पिलेली असते आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उपमेसारखा साम्यतादर्शक शब्द जो असतो अलंकारांच्या निर्मितीमध्ये, म्हणजे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत. गत हा शब्द काय आहे? गत हा आभाळागत. माया. माया हे उपमेय आहे. प्रेम हे उपमेय आहे आणि आभाळ हे उपमान आहे वापरलेलं. उपमेय आणि उपमान. आधुनिक याच्यामध्ये परिभाषेत बोलायचं तर प्रतिमेय आणि प्रतिमान. प्रतिमांच्या निर्मितीमध्ये प्रतिमेय आणि प्रतिमान. तसं पाहिलं तर प्रतिमा आणि अलंकार याच्यामध्ये तत्वतः फारसा फरक आपल्याला दिसत नाही. तत्वतः फारसा फरक नाही. ही जी प्रक्रिया घडते भाषेमध्ये, ही जी काव्याच्या निर्मितीमध्ये प्रक्रिया घडते, ज्याच्यामध्ये अलंकार, काव्यम ग्राह्यम अलंकारात असं म्हटलं जातं एका बाजूला आणि आधुनिक काळामध्ये असं म्हटलं जातं, की कविता ही प्रतिमांची भाषा असते. या 2 उद्गारांमध्ये फारसा भेद माझ्या मते नाही. तत्वतः भेद नाही. काही गुणात्मक थोडासा भेद आपण करू शकतो, जो अनेक कवींनी, लेखकांनी वर्णन केला आहे, की प्रतिमेमध्ये सहजता, स्वाभाविकता कशी असते आणि अलंकारांमध्ये थोडी अलंकारिकता किंवा एक प्रकारची रचनेची कृत्रिमता कशी असते. खरं म्हणजे रचनेची कृत्रिमता प्रतिमेच्या निर्मितीत पण असते. प्रतिमेची निर्मिती करताना किंवा प्रतिमा वापरताना काव्यामध्ये जसं पुष्कळदा विद्रोही कवी किंवा काही असे आधुनिक विचारांचे कवी आपल्या काव्यामध्ये जबरदस्तीने काही प्रतिमा वापरतात किंवा त्याच प्रतिमा वापरतात किंवा त्याच प्रतिमांची आवर्तनं करतात. आपल्याला डॉक्टर यशवंत मनोरांच्या कवितेमध्ये आणि उत्तरोत्तर अशा प्रकारची आवर्ताची कविता दिसते. आवर्तनं दिसतात. तेच विचार, तेच तीच प्रतिपाद्य, त्याच प्रतिमा, त्याच तीच प्रतीकं पुन्हा घासून गुळगुळीत झालेली वर्षोनवर्ष हे कवी वापरत असतात. कारण की ते आपल्या विशिष्ट प्रतिमेमध्ये बद्ध असतात. विशिष्ट वैचारिकतेमध्ये बद्ध असतात. त्या वैचारिकतेच्या बाहेर निघून जगाचा, जीवनाचा, समाजाचा, भावनांचा, मानवीयतेचा विचार त्यांना करता येत नाही. त्या विशिष्ट चौकटीमध्ये बद्ध असतात. म्हणजे हे जे विशिष्ट विचारधारेनी आणि जखडलेले कवी असतात, डॉक्टर यशवंत मनोहर असो किंवा वसंत आबाजी डहाके असो किंवा विशिष्ट विचारधारेने जखडलेले जे कवी असतात, ते अशा पद्धतीने एका विशिष्ट चौकटीत सगळं मानवी जीवन कोंबून विचार करण्याचा प्रयत्न करतात. हां, आणि पुतळे हे त्याचंच प्रतीक आहे खरं तर. इथे एक गमतीदार विरोधाभास आहे. पुतळे कविता लिहिणाऱ्या वसंत आबाजी डहाकेंनी पुतळे हे कशाचं रूपक केलंय? तर पुतळे हे माणसांच्या आणि चालत आलेल्या श्रद्धांचं रूपक केलंय. अंधश्रद्धांचं रूपक केलेलं आहे इथे पुतळ्यांना. पुतळे म्हणजे काय आहेत? समाजामध्ये समाज पुतळे उभे करतो. पुतळे कशासाठी उभे करतो समाज? लक्षात घ्या. हां, आपल्या इथे किती पुतळे आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत. सगळ्या विचारधारेचे, सगळ्या श्रद्धांचे लोकं पुतळे उभे करतात आणि ही आधुनिक काळातली प्रवृत्ती आहे.
आणि ही प्राचीन काळातली सुद्धा प्रवृत्ती आहे. आपण एक प्रतीक पूजन करतो, जसं गणेशाचं रूपक करतात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला. आता ते जे गणेशाचं रूपक आहे, ते रूपक आणि हे पुतळे याच्यामध्ये काही एक साम्य पण आहे. जसं ते सांग रूपक आहे गणेशाचं आणि त्याच्यामध्ये जे विविध गणेशाचे अवयव आहे, हां, त्या अवयवांवर वेगवेगळी रूपकं केलेली आहे. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय 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 स्वसंवेद्या, आत्मरूपा. आत्मरूप अशा प्रकारचं जे तत्व आहे, जे वेदांनी प्रतिपादन केलं आहे, तेच चैतन्य रूप आहे, तेच ब्रह्मरूप आहे. ते जे आत्मरूप आणि चैतन्य रूप असलेलं तत्व आहे, वेदांनी प्रतिपादन केलेलं, तेच म्हणजे गणेश आहे. आणि गणेशाच्या मूर्तीचे विविध अवयव म्हणजे त्या तत्वाची विविध अंग आहे किंवा भारतीय तत्वज्ञानाचं एक रूपक गणेशाच्या माध्यमातून एक संपूर्ण वाङ्मय मूर्ती. वाङ्मयाची त्या रूपकाचं मोठं विलक्षण वैशिष्ट्य आहे गणेशाच्या रूपकाचं. त्याच्यामध्ये संपूर्ण भारतीय दर्शन, भारतीय तत्वज्ञान, वेदोपनिषदांपासून षडदर्शनांपर्यंत आणि बौद्ध जैन दर्शनांपर्यंत आणि सगळ्या दर्शनांचा निर्देश त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि गणेशाचं संपूर्ण शरीर म्हणजे विविध प्रकारची भारतामध्ये निर्माण झालेली वेगवेगळी तत्वज्ञानं कशी आहेत आणि त्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा समन्वय कसा आहे, अद्वैत कसा आहे. लक्षात घ्या. त्या सर्व याच्यामध्ये समन्वय कसा आहे, जसं पाश्चात्य लोकं आपल्या संस्कृतीमध्ये भेद शोधतात. आपण त्याच्यामध्ये समन्वय शोधतो. विविधतेमध्ये एकता शोधतो. ते लोकं विविधता म्हणजे भेदाभेद असं समजतात. आपण विविधतेमध्ये वेगळेपणा समजत नाही. विविधतेमध्ये एकात्मता समजतो. विविधता म्हणजे कल्चरल डायव्हर्सिटी आणि डायव्हर्सिटी हा हा निसर्गाचा एक वैशिष्ट्यपूर्ण घटक असतो. निसर्गाचं ते रूप असतं. निसर्ग त्याच्यावरच अवलंबून असतो. बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हणतात. आपण एका बाजूला बायोडायव्हर्सिटीचं संरक्षण करायसाठी मोठे-मोठे प्रकल्प उभारतो. पण कल्चरल डायव्हर्सिटी जी असते आपल्या समाजातली, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, वेगवेगळ्या प्रकारचे पंथ, वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आणि त्याची एक एकात्मता युनिटी युनिटी इन डायव्हर्सिटी राष्ट्रीय एकात्मता ज्याला घटनेच्या प्रिअम्बलमध्ये त्याचं वर्णन केलंय त्या राष्ट्रीय एकात्मतेचं. आपल्या समाजाची जी एकात्मता आहे, त्या एकात्मतेला विविधता समजून आणि त्याच्यावर दोषारोपण करणारे परकीय विद्वान आणि त्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे आपल्याकडचे मार्क्सवादी विद्वान आपल्याला दिसतात, तेव्हा आपल्याला हसायला आल्याशिवाय राहत नाही. हा आंतरविरोध आहे. म्हणजे त्यांच्या विचारधारेतला किंवा त्यांच्या विचार मांडणीतला एका बाजूला आधुनिक माणूस बायोडायव्हर्सिटीचं रक्षण करण्यासाठी धडपडतो. कारण की त्याच्यावरच या मानवी जीविताचं सगळं कल्याण अवलंबून असतं. आणि सर्व मंगल मांगल्य हे जे काही आहे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानामधली जी एकात्मता, जी ज्ञानेश्वर गणेशाच्या रूपकामध्ये ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये कथन करतात किंवा अनेक लेखक कलावंत आपल्या देशभरामध्ये त्याचं वर्णन करतात. भारत ते खोजमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू त्याचं वर्णन करतात. महात्मा गांधी त्याचं द ब्युटिफुल ट्री अशा पद्धतीने वर्णन करतात किंवा अनेक विचारवंत ते आपल्या भारतीय वैशिष्ट्यांचं युनिटी अँड डायव्हर्सिटीचं वर्णन करतात. त्या एकात्मतेला पाश्चात्य लोकं, पाश्चात्य तत्वज्ञान आणि त्यांच्या ओंजळींनी पाणी पिणारे किंवा त्यांची नक्कल करणारे आपल्या देशातले काही विचारवंत त्याला वेगळेपणा मानतात. त्याला भेदाभेद मानतात. त्याला विषमता मानतात आणि मग जाती विरुद्ध संघर्ष निर्माण कसा करता येईल ते करतात. जाती उल्लेख करून संघर्ष निर्माण करतात. भाषांमध्ये कसा भेद आहे हे निर्माण करतात. संस्कृत आणि भारतीय भाषांमध्ये कसा संघर्ष आहे, हे आपल्याला पटवून सांगायचा प्रयत्न करतात. पण संस्कृत आणि भारतीय भाषांमधली एकात्मता कशी आहे, जी आपल्याला बंकिमचंद्रांच्या वंदे मातरममध्ये दिसते, ती आपल्याला सावरकरांच्या जयस्तुतेमध्ये दिसते, ती आपल्याला मणिप्रवालम अशा विविध रचनांमध्ये दिसते, ती आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसते, ती आपल्याला तुकोबांच्या गाथेमध्ये दिसते. तुकोबांच्या गाथेतले अनेक अभंग संस्कृत सुविचारांचा अनुवाद असल्याचं आपल्याला जे दिसतं, अयं निज परो वेती गणना लघुसे चेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत् आत्मवत् सर्वभूतेषु यः पश्यति स पंडितः परविया माई रखमाई समान. हे जे तुकोबा म्हणतात किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. हे जे तुकोबा सांगतात, ही तुकोबांची जी तत्व आहेत त्यांनी सांगितलेली ती वेद उपनिषदांपासून चालत आलेल्या तत्वज्ञानाची प्राकृत अशा पद्धतीने निर्माण झालेली रूप आहे. तुकोबांच्या प्रतिभेने त्याचा अंगीकार केलाय. त्या संपूर्ण तत्वज्ञानाचा अंगीकार करून ते आपल्या समोर मांडतात असं दिसतं आपल्याला. संतांचं हे फार मोठं कार्य आहे.
केवळ मराठीतल्या संतांचं नाही, भारतीय संतांचं. भारतीय संत हे आपलं सगळं तत्वज्ञान आत्मसात करतात आणि त्या मध्ययुगीन काळामध्ये आपल्या समाज आणि संस्कृतीची रक्षा करतात आणि त्याच्यातून हे समाजासमोर हे सगळं ठेवतात. ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरी, तुकोबाची गाथा, एकनाथी भागवत, रामदासांचा दासबोध आणि त्या दासबोधाचं आजच्या काळामध्ये प्रतिबिंब ज्याच्यामध्ये पडतं त्या ग्रामगीता नावाचा ग्रंथ, या सर्व ग्रंथांमध्ये या सगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा पुतळे या कवितेमध्ये ज्या गोष्टीवर टीका करू पाहतात, हां, त्या गोष्टीतला आंतरविरोध आपल्याला जाणवायला लागतो. पुतळे कशाचं प्रतीक आहे? आणि पुतळे कोण उभारतं? तर पुतळे हे समाजातला समाज उभारतो. समाज उभारतो. आणि समाजाच्या श्रद्धा म्हणजे पुतळे. इथे कवीला काय अपेक्षित आहे, की समाजाच्या श्रद्धांचं रूप घेतात पुतळे. आता आपल्या इथे सगळ्या प्रकारचे पुतळे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे असतात. पण इथे संदर्भ आलेला आहे, की पुतळे पाडले जातात. पुतळे पाडले, की मग दुसरे पुतळे उभे केले जातात. असं कुठे घडतं? असं रशियामध्ये घडलं होतं. असं अफगाणिस्तानामध्ये जिहादी घडतात किंवा असं आपल्याकडे देशामध्ये जेव्हा मोगलांची आक्रमण झाली, तेव्हा त्यांनी असे पुतळे पाडले. आधुनिक काळामध्ये कोण पुतळे पाडतं? आणि कोणाच्या पुतळ्यांच्या खालून कवट्या निघतात? हे मला वाटतं हे प्रश्न कवीला विचारले गेले पाहिजेत. हे प्रश्न कवीला विचारले गेले पाहिजेत. असे पुतळे पाडापाडीची परंपरा मार्क्सवादी राजवटींमध्ये, रशियामध्ये झालेली आपल्याला दिसते किंवा जिहादी जे असतात जगभरचे, ते अशा प्रकारे पुतळे पाडापाडीची हे करतात. मग हे कोणत्या पुतळ्यांबद्दल म्हणतात? तर ते इथे प्रतिकात्मक रूपामध्ये माणसांच्या श्रद्धाबद्दल म्हणतात. दुसरी गोष्ट अशी आहे, की त्या प्रतीकामध्ये विभूती पूजा ही सुद्धा कवीला अपेक्षित आहे, की आपण भारतीय माणूस जो विभूती पूजक आहे. कोणत्याही माणसाला तो एक प्रकारे आत्यंतिक श्रद्धेने एखाद्या मखरामध्ये बसवतो आणि त्याचे पुतळे उभे करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचं प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचं प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही विभूती पूजा आपल्या देशामध्ये आहे, त्या विभूती पूजेमागे काय कारण असतं शेवटी? त्या विभूती पूजेमागे शेवटी समाजाचा त्या महापुरुषाशी असलेला जिवंत अनुबंध असतो. स्वातंत्र्यवीरांविषयी, सावरकरांविषयी किंवा गांधीजींविषयी किंवा लोकमान्यांविषयी किंवा झाशीच्या राणीविषयी या आपल्या समाजाच्या मनामध्ये जे प्रेम असतं आणि त्यातून जे पुतळे उभे केले असतात, त्याची आपण टिंगल-टवाळी करणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. पुतळे नावाची एक कविता कुसुमाग्रजांनी सुद्धा लिहिली होती. कुसुमाग्रजांनी त्या कवितेमध्ये मात्र आपल्या समाजाच्या जाती जात्यंध वृत्तीची चीरपाड केलेली आहे. आपल्या समाजामध्ये ही जी काही वृत्ती आहे, की वेगवेगळ्या महापुरुषांना जाती-जातीमध्ये वाटून घेतलेलं आहे लोकांनी आणि मग जाती-जातीमध्ये वाटून घ्यायचं आणि एकमेकांचा जाती-जातीवरून द्वेष करायचा. हा आमचा, तो तुमचा असं म्हणायचं. आपल्या इथला एक नेता मागे म्हणाला होता, की गांधी आमचे, सावरकर तुमचे. मग इकडचे लोकं म्हणतात, "हो सावरकर आमचे, गांधी तुमचे." अरे असं कसं होऊ शकतं? दोघंही विचारवंत एक प्रकारे या देशातल्या जी हिंदुत्वाची परंपरा आहे, देशातली जी वेद उपनिषदांपासून जी संत साहित्यामध्ये जी दिसणारी ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे, तीच दोघंही गांधीजी असो की सावरकर असो, ती त्याच परंपरेची मांडणी आपापल्या पद्धतीने दोन्ही महापुरुष करताना दिसतात. जे लोकमान्यांमध्ये आपल्याला दिसतं, गीता रहस्यांमध्ये आपल्याला दिसतं, जे गांधींच्या गीता माता नावाच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतं. गीतेमधली स्थितप्रज्ञाची लक्षणं या महापुरुषांच्या ठायी आपल्याला दिसतात. गीतेमधल्या स्थितप्रज्ञाच्या त्या संकल्पनेवर ज्यांनी आपलं जीवन उभं केलेलं आहे, ज्यांनी आपला जीवनादर्श उभा केला आहे आणि जे जीवन आपल्या आचरणातून आचरून दाखवण्याचा प्रयत्न जे महापुरुष करतात, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष तसं पाहिलं तर संभवत नाही. त्यांच्या राजकीय विचारांमध्ये वेगळेपणा असेल. म्हणून हा महापुरुष या जातीचा तो माझा. याला काही अर्थ आहे का? ज्या लोकांनी जे लोकं एका बाजूला पुरोगामित्वाचे आणि जात्यंधतेच्या विरोधाचे आणि ढोल वाजवतात, तेच लोकं जातीय विचार करताना आपल्याला दिसतात. हे आपल्या मराठी संस्कृतीचं, महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचं, समन्वयशील परंपरेचं दुर्दैव म्हटलं पाहिजे. तर आपल्याला पुतळे नावाच्या कवितेचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा कवी कशावर टीका करतो आपण बघा.
की पुतळे म्हणजे एक प्रकारचं प्रतीक आहे माणसांच्या भोळ्या-भाबड्या श्रद्धांचं. ते तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही कवीचं. पण ज्यावेळी काय होतं, या श्रद्धा आत्यंतिक होतात, ज्या कडवट होतात, ज्या जिहादी होतात, ज्या नक्सली होतात, ज्या माओवादी होतात. जेव्हा त्या कट्टर रूप धारण करतात आणि जेव्हा जसे माओवादी, नक्षली असतात ना, ते दुसऱ्या विचारधारेच्या माणसाला सहन करत नाही. जसा स्टॅलिन होता ना, लाखो लोकांची कत्तल केली रशियामध्ये स्टॅलिननी. हे जे मार्क्सवादी अशा प्रकारचे लोक असतात, माओवादी, चीनसारखी विस्तारवादी वृत्ती, हां. आणि अशा प्रकारची जिहादी वृत्ती जी असते, ती दुसऱ्यांना सहन करत नाही. दुसऱ्यांची कत्तल करते. दुसऱ्यांना नष्ट करू पाहते. आमचाच काय तो धर्म श्रेष्ठ आहे आणि आमचंच काय ते श्रेष्ठ आहे. अशा प्रकारची श्रेष्ठत्वाची भावना ज्या आंधळ्या भक्तांमध्ये असते आणि ते मग काय करतात, की ते मग दुसऱ्या विचारधारांचा विध्वंस करू पाहतात. दुसऱ्या विचारांच्या लोकांना सहन करत नाही. त्याच्याविषयीचा उद्गार या पुतळे नावाच्या कवितेमध्ये कवींनी केलेला आहे. की जेव्हा श्रद्धा आंधळ्या पातळीवर जाते, ती कडवट पातळीवर जाते, ती दुसऱ्यांचा द्वेष करू लागते, तेव्हा धर्म असो, पंथ असो, की संप्रदाय असो, शेवटी सांगितलं ना प्राचीन काळातले धर्मपंथ संप्रदाय म्हणजे आजच्या विचारधारा. जितक्या कट्टर त्या पंथ संप्रदाय होते, एकमेकांना मारायला उठत होते, त्याच पद्धतीच्या ह्या विचारधारा आजच्या एकमेकांना मारायला नक्षली, जिहादी, माओवादी, हां, ते मार्क्सवादी रशियातले, हे सगळे काय आहे, की दुसऱ्यांना संपवायचं. ही कट्टरता जी आहे विचारातली, जशी त्या पंथ संप्रदायांमध्ये कदाचित होती असं काही आधुनिक तथाकथित लोकं म्हणतात, पुरोगामी तथाकथित लोकं म्हणतात. सो कॉल्ड असतात जे पुरोगामी. ते म्हणतात, की अशा प्रकारची एक विविधतेला भेदाभेद असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये मोठा संघर्ष झाला. संस्कृत आणि भारतीय भाषांचा संघर्ष. हं. आणि मग वेगवेगळ्या पंथांचा संघर्ष, बुद्ध आणि हिंदूंचा संघर्ष, शिव आणि वैष्णवांच्या कत्तली. हे सगळं कशासाठी करतात ते? जो मुख्य मुद्दा असतो, की बाह्य आक्रमक आले मुसलमान आणि त्यांनी इथला देश संपूर्ण संस्कृतीसह क्रूर रानटी लोकांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ते सत्य लपवण्यासाठी म्हणून मॅडम मी पिरियडमध्ये आहे नंतर बोलतो हां. ते सत्य लपवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे आपल्या देशातले जणू काही संघर्ष झाले आणि त्या संघर्षामध्येच आपल्या देशामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळे इतिहास मात्र लपत नाही. हजारो मंदिरं फोडल्या गेली. अजूनही दिसतं आपल्याला तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये भारताच्या जा. आपल्याला फुटलेल्या मूर्ती दिसतात. कोणी फोडल्या मूर्ती? कोणी फोडल्या मूर्ती? परकीय आक्रमकांनी फोडल्या. शिखन जे स्वतःला म्हणवतात, हां, मूर्ती फोडणारे, मूर्ती फोडणारे, मूर्तिभंजक जे स्वतःला म्हणवतात, त्यांनी हा सगळा विध्वंस आपल्या संस्कृतीचा केला. हा सत्य इतिहास लपवण्यासाठी मग आपल्या देशातल्या काही विरोधाभास जे असतील आणि आंतरविरोध सगळ्या समाजामध्ये असतात. कोणत्या धर्मामध्ये, कोणत्या संस्कृतीमध्ये, कोणत्या सभ्यतेमध्ये, कोणत्या परंपरेमध्ये ते नसतात. सर्वत्र ते असतात. ते आंतरविरोध मोठे करून मांडायचा इंग्रजांनी आणि ख्रिस्ती मिशनरांनी ज्याला वसाहतवाद म्हणतात, त्या वसाहतवादी विचारांनी जो प्रयत्न केला, त्याची री ओढणारे विचारवंत आजही आपल्याला दिसतात आणि समाजामध्ये जाती-पातीवरून भेदाभेद माजवण्याचा प्रयत्न करतात. महापुरुषांना वाटण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यावरच कुसुमाग्रजांनी पुतळे नावाची कविता लिहिली होती. आणि हे जे दुर्दैव आहे आपल्या देशाचं, की टिळकांचा पुतळा म्हणतो, की मी चित्पावन ब्राह्मणांचा, फुल्यांचा पुतळा म्हणतो मी, की माळ्यांचा, बाबासाहेबांचा पुतळा म्हणतो मी महारांचा, मग अमक्याचा असं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आणि मग गांधींचा पुतळा म्हणतो, "अरे माझ्या तुमच्या मागे तर एक-एक जात तरी आहे. माझ्या मागे तर जात काहीच नाही आहे. माझ्या मागे तर सरकारी कार्यालयाच्या भिंती आहेत. मी फक्त भिंतीवर टांगलेला असतो." हां, पुतळ्यामध्ये प्रतिमा पण येते हां. प्रतिमा पूजन हे सारखंच आहे. म्हणजे सरस्वतीच्या प्रतिमेचं किंवा पूजन करणं किंवा सरस्वतीची मूर्ती या सगळ्यांचं जे पूजन आहे, याच्यामध्ये तत्वतः फरक नाहीये. प्रतिमा पूजन, विभूती पूजन. मग ते सरस्वतीचं असो की सावित्रीचं असो, प्रतिमा पूजन, विभूती पूजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभे करणं काय आणि एखाद्या जुन्या महापुरुषाचा पुतळा उभं करणं काय. त्याच्यामध्ये तत्वतः फरक नाही असं आपल्याला दिसतं. तर हे जे पुतळा, हे जे प्रतीक आहे, की आपल्या मनातल्या श्रद्धांचं, आत्यंतिक श्रद्धांचं आणि मग असं करता माणूस काय करतो, तर तो दुसऱ्यांच्या विचारांचा द्वेष करायला लागतो. आणि मग काय करतो तो, एक विचार संपला, समाजामध्ये दुसरा विचार येतो. मग तो आधीचे पुतळे पाडतो.
नवीन पुतळे बांधतो. आधीचे पुतळे पाडतो, नवीन पुतळे बांधतो. असं आपल्याला दिसतं. असं समाजामध्ये काही प्रमाणात दिसतं. भारतामध्ये ते दिसतं की नाही मला तर कुठे दिसला नाही पुतळा पाडलेला. तुम्हाला दिसला असेल तर माहिती नाही. पण पुतळे पाडलेले जे आहे, पुतळे पाडण्याचं कल्चर आपल्या देशामध्ये नव्हतं. ते इस्लामी आक्रमक आले आणि त्यांनी आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या मूर्तींचा विध्वंस केला. कारण की ते मूर्तिभंजक आहे. बुतचिकन आहे, बुतचिकन आहे. आपण जोडणारे आहोत. जसं स्वामी विवेकानंद म्हणतात, की आपली संस्कृती काय आहे? जोडणारी आहे, तोडणारी नाही आहे, विध्वंसक नाही आहे. रचनात्मक आहे, क्रिएटिव्ह आहे आणि एकात्मता शोधणारी, विविधतेत एकात्मता शोधणारी आहे. पुतळे कवितेमध्ये मात्र कवीनी हे सगळं वर्णन केलं आहे, की पुतळ्यांना काय कळतं? तुम्ही उभे केले, की ते उभे राहतात. म्हणजे कोण उभं करतो पुतळ्यांना? समाज उभा करतो. तुम्ही खाली ओढलं, की ते खाली येतात. पुतळ्यांचं काय असतं वैशिष्ट्य? की पुतळे हे कशाचं प्रतीक आहे? पुतळे हे समाजातल्या मानवी भावभावनांचं आणि त्यांच्या श्रद्धांचं प्रतीक आहे. पुतळे हे माणसाच्या विभूती पूजेच्या वृत्तीचं रूपक आहे. लक्षात घ्या. पण ही विभूती पूजा जेव्हा आत्यंतिक टोकाला जाते, तेव्हा मग समाजामध्ये संघर्ष निर्माण करतो. त्याच्याकडे कवी अंगुलीनिर्देश करतोय असं आपल्याला वाटतं. पुतळ्यांना कसलीच गरज नसते पुन्हा पावसात उभं राहण्याची. एक बाळबोध अशा प्रकारचं अ, एक युक्तिवाद इथे कवीनी केलेला आहे, की पुतळ्यांना कसलीच गरज नसते पुन्हा पावसात उभं राहण्याची. गरज असते तुम्हालाच पुतळ्यांची. बालवाडीतल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगावं, अशा प्रकारचा हा कवीचा युक्तिवाद आहे. पण ठीक आहे, आपण तो समजून घेऊ. पुतळ्यांना कसलीच गरज नसते पुन्हा पावसात उभं राहण्याची. गरज असते तुम्हालाच पुतळ्यांची. म्हणजे समाजाला गरज असते ना. समाजाला श्रद्धेची गरज असते. बरोबर आहे, वास्तव आहे ते. वस्तुस्थिती आहे ते. समाज ज्या संस्कृतीच्या पायावर समाज म्हणून उभा असतो. ज्याला ज्या ज्या संकल्पनेला, ज्या घटकाला आपण समाज म्हणतो, समाज या पदवीला तो केव्हा प्राप्त होतो, जेव्हा एक समान संस्कृती असते त्या समाजाची. नाहीतर तो समूह असतो, ती गर्दी असते. समाज या पदवीला तो समाज जेव्हा प्राप्त होतो, जेव्हा त्याला काही समान परंपरा असतात आणि समान संस्कृती असते. म्हणजे संस्कृती हा जो ताणाबाणा आहे, विविध व्यवस्थांची एक महासंस्कृती आहे, महावस्त्र आहे. भारतीय संस्कृतीचं एक महावस्त्र आहे. आणि ते महावस्त्र कुरतडण्याचा प्रयत्न वसाहतवादी, इंग्रज आळलेल्या, ख्रिस्ती मिशनरी, मार्क्सवादी, माओवादी या लोकांनी केलेला आपल्याला दिसतो गेल्या 1000 वर्षाच्या परंपरेमध्ये. आणि तरीही आपल्या संस्कृतीचं महावस्त्र कायम आहे. हे आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिसतं. महावस्त्र कायम आहे. किती गुरतडण्याचा प्रयत्न केला या कीटकांनी, या मार्क्सवादी कीटकांनी किंवा या जिहादी कीटकांनी, या नक्षली कीटकांनी वर्षोनवर्ष कुरतडण्याचा प्रयत्न केला, तरी ते महावस्त्र कायम आहे. तर समाज तेव्हाच म्हटला जातो, जेव्हा त्याला एक समान संस्कृती असते, समान परंपरा असतात. लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा समाज जो आहे त्याची गरज असते. म्हणून कवी म्हणतात, "पुतळ्यांना कसलीच गरज नसते, पुन्हा पावसात उभं" म्हणजे त्या महापुरुषांना गरज नाहीये. महापुरुष म्हटलं का माझे पुतळे उभे करा. नाही. उलट आपल्याला पाहतो आपण काही लोकं आपलं स्वतः असताना म्हणजे जिवंत असताना आपले पुतळे उभे करतात. जिवंत असताना आपले पुतळे उभे करणारे लोक म्हणजे कोण? सामान्य, अतिसामान्य वृत्तीचे लोक. आपल्या नागपूरमध्ये पण आहेत असे 1-2 पुतळे उभे करणारे लोक, की जे त्यांना असं वाटतं, की आपण मेल्यानंतर आपलं कोणीच काही करणार नाही. म्हणून आपलंच हे करून टाकायचं. ते जे मोगल आक्रमक होते ना, मोगल इस्लामी आक्रमक होते ना, जे राजे महाराजे होते क्रूर आणि रानटी अशा वृत्तीचे औरंगजेब आणि ते सगळे अकबर त्यातल्या त्यात बरा होता असं म्हटलं जातं. तेही काही सांगता येत नाही इतिहासामध्ये. पण हे औरंगजेब आणि बाबर हे जे सगळे रानटी लोकं होते त्या काळातले, चंगेज खान आणि तुघलक आणि गजनवी वगैरे हे सगळे रानटी लोकं होते आणि पूर्णपणे रानटी वृत्तीचे लोकं होते. तर ह्या रानटी वृत्तीचे लोकं म्हणाले तेव्हा ते म्हणायचे तेव्हा त्यांच्या जीवन काळामध्येच ते आपल्या कबरीची जागा निश्चित करून ठेवायचे. आपल्या कबरीची जागा निश्चित करून ठेवायचे. आपल्या हयातीमध्येच म्हणजे मला असं आठवतं, की बहुतेक दिल्लीला जी कबर आहे, ती कबरीची जागा जहांगीराची. त्या त्या कबरीची जागा म्हणे त्यांनी आधीच निश्चित करून ठेवली होती. प्रत्येक मुघल सम्राट काय करायचा, तर आपल्या कबरीची कारण की त्यांचा आपल्या मुलांवर विश्वास नव्हताच. कारण की त्यांची मुलं त्यांना मारून गादीवर बसायचे.
त्यांची परंपराच होती की आपल्या बापाला मारायचं. जसं औरंगजेब शहाजहानला मारायचा. शहाजहानला सडत ठेवलं तिथे आग्र्याच्या किल्ल्यामध्ये. ज्याने ताजमहाल बांधला होता त्या शहाजहानला त्याचा मुलगा औरंगजेब यांनी सडत ठेवला आग्र्याच्या किल्ल्यामध्ये आणि त्याला विषप्रयोग करून त्याला मारलं. त्याचा औरंगजेबाचा भाऊ जो होता दारा शिकोह त्याला त्याचं मुंडकं त्याच्या समोर सादर केलं. त्याच्या बापासमोर एक भाऊ असं करतो. ही अशा प्रकारची क्रौर्याची परंपरा आपल्या देशामध्ये कधीही राहिली नाही. अशी कधीही राहिली नाही. असे जे रानटी आणि क्रूर वृत्तीचे लोक होते, त्यांचं गौरवगान सुद्धा लांछनास्पद काही लोक करताना आपल्याला दिसतात. तर ही अशी मानवी प्रवृत्ती आहे. या मानवी प्रवृत्तीला चांगलं कोणी म्हणणार नाही. आपल्या देशातला कोणताही महापुरुष विवेकानंदांपासून महात्मा गांधींपर्यंत आणि साने गुरुजींपासून गोळवलकर गुरुजींपर्यंत कोणताही महापुरुष असं म्हणत नाही. उलट गोळवलकर गुरुजींची तिथे समाधी बांधायचा लोकांनी विचार केला होता. त्यांनी सांगितलं, की माझं काही मंदिर-बिंदिर बांधू नका. मंदिर बांधू नका आणि त्यांनी बांधू नाही दिलं मंदिर. बांधू नाही दिलं मंदिर त्यांनी. स्मृती मंदिर बांधू नाही दिलं त्यांनी. सांगितलं त्यांनी. कटाक्षाने सांगितलं. तर हे आपल्याला दिसतं आपल्या देशातल्या सगळ्याच महापुरुषांमध्ये आपल्याला असं दिसतं. लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे चौपाटीवर मुंबईच्या. तर जिथे लोकमान्यांच्या देहाचं दहन झालं होतं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला लक्षावधी लोक त्या समुद्राच्या किनाऱ्यावर जमले होते. त्या लोकमान्यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यावरची कविता आहे बस आपल्या कुसुमाग्रजांची टिळकांच्या पुतळ्याजवळ. ती कणखर मूर्ती धीट मराठी थाट आवळतो जीवर आदळतो जीवर अजून पश्चिम वात. ती अजिंक्य छाती ताठर अनरणशील जी पाहून सागर थबके परते आत. असे महापुरुष आपल्या देशामध्ये होऊन गेले. ते काय म्हणतील माझे पुतळे बांधा असं त्यांनी कधीही केलं नाही. आणि ही जी विभूती पूजनाची प्रवृत्ती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे, की लोकशाहीला घातक आहे. लोकशाहीला घातक आहे विभूती पूजा. याच्यावरच कटाक्ष करतो आहे कवी, की ही जी विभूती पूजेची प्रवृत्ती आहे माणसाची, स्वाभाविकही असते ती, पण त्या स्वाभाविक प्रवृत्तीचा अतिरेक जेव्हा होतो, तेव्हा समाजामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात. पुतळ्यांना कसलीच गरज नसते. पुन्हा पावसात उभं राहण्याची गरज असते तुम्हालाच पुतळ्यांची. सामान्य माणसालाच गरज असते. एखादा बुवा, एखादा बावा, एखादी मजार, हां, एखादा ताजुद्दीन, एखादा अनुसया माता, एखादा विठ्ठू बाबा, एखादा कोणीतरी गजानन महाराज, साई बाबा, हां, अशा प्रकारचे आपल्याला काही श्रद्धा केंद्र समाजामध्ये लागतात आणि श्रद्धा केंद्र हे एक प्रकारची समाजाची मानसशास्त्रीय गरज पूर्ण करत असतात, असं मला वाटतं. अनेक लोक हा विचार मांडत असतात. शेवटी समाजाची एक मानसशास्त्रीय गरज असते. व्यक्ती म्हणून, समाज म्हणून गरज असते. व्यक्ती म्हणूनही गरज असते. माणसाच्या जीवनामध्ये विविध संकट येतात. त्या संकटांचा सामना करण्याची शक्ती माणसाला अशा प्रकारची आध्यात्मिक, धार्मिक अशा प्रकारच्या प्रतीकातून प्राप्त होत असते. हे वास्तव आहे, हे सत्य आहे. हे मानसशास्त्रीय सत्य आहे आणि हे आपण स्वीकारलं पाहिजे. कवी ते स्वीकारतो आणि म्हणतो, की गरज असते तुम्हालाच पुतळ्यांची. बरोबर आहे. आपल्याला श्रद्धा केंद्रांची गरज असते. त्यांना तुम्ही उभे करता, हारबीर घालता आणि तुमची मर्जी फिरली, की दुसरे पुतळे उभे करता. मग त्यांची गाणी-बिणी गाता. हं. एखादी विचारधारा आपण स्वीकारतो, मग ती विचारधारा सोडून दुसरी विचारधारा स्वीकारतो. त्याच्या संदर्भात कवी म्हणतो, की तुम्ही एखादी अ, श्रद्धा केंद्र जे आहे, ते श्रद्धा केंद्र उभे करता आणि ते श्रद्धा केंद्र मग तुम्हाला काही दिवसांनी वाटलं समाजाची विचारधारा बदलत जाते. समाजाची विचारधारा बदलत जाते आणि मग दुसरे पुतळे उभे करता. त्यांची गाणी-बिणी गाता. एक पुतळा उभारला. आता हे महत्वाचं पुढे आहे. कवीला कशावर कटाक्ष करायचा आहे किंवा कवीला कशावर टीकेचा झोत टाकायचा आहे किंवा टीकेचे प्रहार करायचे आहेत. ते पहा पुढे येतात. एक पुतळा उभारला, की तुम्ही एक पिंजरा तयार करता. एक पुतळा उभारला, की तुम्ही पिंजरा तयार करता आणि तुम्ही उभारलेल्या पुतळ्यांचं गाणं जे गात नाहीत, त्यांना त्यात टाकतात. म्हणजे तुरुंग तयार करता. म्हणजे विरोधी विचारांच्या लोकांना संपवण्याचं कारस्थान. असं कुठे होतं? असं रशियामध्ये घडलेलं आहे. असं इस्लामच्या काळामध्ये किंवा हे जे जिहादी आहेत, ते जिहादी त्यांची मानसिकता आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारची मानसिकता माझ्या तरी पाहण्यात नाही. कवीला कुठे दिसली ती माहिती नाही. हां, तर पिंजरा तयार करता म्हणजे तुरुंग तयार करता.
कवीला कदाचित ज्या राजकीय विचारधारा असतात आणि ज्या राजकीय विचारधारा सत्तेवर येतात आणि त्या सत्तेवर आलेल्या विचारधारा, विचारसत्ता राजसत्तेच्या आश्रयाने, जसं मार्क्सवादी विचारसत्ता राजसत्तेच्या आश्रयाने आपल्या देशामध्ये निर्माण झाली आणि मग सगळीकडे त्यांनी आपली माणसं नेमून टाकली आणि आपल्या देशाला पूर्ण आपल्या संस्कृतीमधून तोडण्याचं कारस्थान वर्षोनुवर्ष ही माणसं जेएनयू वगैरे वगैरे, भारत तेरे तुकडे होंगे, इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशी म्हणणारी माणसं त्यांनी निर्माण केली. त्याला हे लागू होतं, की ही माणसं काय करतात? ही माणसं दुसऱ्या विचारांच्या लोकांना तुरुंगामध्ये टाकतात. जसं इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये विविध विचारांच्या लोकांना, दुसऱ्या आपल्याला विरोध करणाऱ्या विचारांच्या लोकांना तुरुंगात टाकलेलं आहे. मला असं वाटतं, की आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली त्यांची ही कविता आहे. या देशामधल्या अशा प्रकारच्या ज्या विचारधारा, नव्या-नव्या राजसत्ता येतात आणि नव्या राजसत्ता जुन्या राजसत्ता